असं हे इतिहास आहे. जेव्हा ओबीसी मध्ये काही जाती घातल्या जात होत्या मंडल आयोगाच्या मार्फत, तेव्हा शरद पवारांनी कुठेतरी मुद्दाम मराठा समाजाला बाजूला ठेवलं, आज सुद्धा टीका होत होती. नाही होती ना ही टीका. आता 94च्या पहिल्याचा काय विचार केल्यानंतर हो आता मी म्हणलं तर आमच्या मराठा समाजाच बदलून ते अज्ञानातून आम्हालाच काहीतरी बोलतील. मंडल आयोग स्वीकारल्यानंतर तिथून सांगितलं देशातून 27% राज्यात आरक्षण वापरा म्हणून त्या माणसाने केलं ते. आणि त्यात काय मराठे नव्हते का? कुंभी म्हणून तर त्यात मराठे होतेच ना. आता समजा मराठ्याची व्याख्या म्हणून धरू त्यावेळेस द्यायला पाहिजे, त्यावेळेस एवढा तीव्र आंदोलन होतं का? विचार करा ना. आणि त्या माणसाने दुसरं काही केलेलं असेल ते समाजानं आम्ही कसं विचारणार? देशाच्या ज्या मिलिटरीत ते महिला लागू राहिल्या आहे त्या बाबाची दूरदृष्टी आहे ना. त्या बाबा संरक्षण मंत्री नसतात तर झालं असतं, या मुली दिसल्या असत्या का तुमच्या संरक्षण खात्यात? असं असतं ते. आज एवढं आंदोलन आहे, मुंबईत घुसलं म्हणूनच शासनाने GR दिला ना. त्यावेळेस 94 कोण कुठं घुसलं होतं? मग एवढं सगळं शरद पवारांमुळे झालं तरी सुद्धा शरद पवारांवर कुठली टीका होताना दिसत. अहो हे ओबीसी आले, मला सांगा ना आता विरोध मराठ्याचं नुकसान करून समजा त्याला वाढून दिलं ओबीसीला आरक्षण, ते ओबीसी आले तरी मानतात का पवार साहेबाला? विचार करा. आम्ही शिवाय देतो आमच्यातले काही समजा अज्ञानाने, त्याच वेळेस द्यायला पण ते दिलं कुणाला? ओबीसीला दिलं. आणि ते त्याच्या आजच मोर्चा काढला ते विकेने बारामतीतून.